कोणी एक जण विचारत चला. आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा काँग्रेस पक्ष आणि वंचित पक्ष या दोन्ही पक्षाच्या वतीनं संयुक्त वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. आणि यामध्ये सगळ्या जे काही नांदेड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आवश्यक आहेत, भविष्यामध्ये करणाऱ्या जनतेच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी करणं आवश्यक आहेत त्याचा उल्लेख या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे. आणि याचा ती पूर्तता हे केलेली आहे की जे आज काँग्रेसच्या सत्ता या ठिकाणी असताना ज्या काही विकासाच्या गोष्टी झाल्या ते काँग्रेस पक्षाची सत्ता असताना झालं. वैयक्तिक कोणामुळे एकामुळे होत नसतो विकास. पाठीमागे जे सत्ता असते, जे काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीची जनता असतात त्यांच्या माध्यमातूनच हा विकास घडून येतो. आणि तो विकास जे काही झाला असेल तो विकास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच या ठिकाणचा नांदेड शहराचा झालेला आहे. परंतु नांदेड शहरातील जनतेनेसुद्धा एका विश्वासाने की मतदान केलेलं आहेत, काँग्रेस पक्षाच्या विचाराला मतदान केलेलं आहे. ज्यावेळेला ते विचार सोडून दुसऱ्याकडे नेतृत्व जातं त्यावेळेला जनता ही हुशार आहे. त्यांना कळतं की आम्ही मतदान जे केलेलं आहे ते काँग्रेस पक्षाच्या विचाराला केलेले आहेत. सर्वधर्म समभाव जो काँग्रेस पक्षाचा विचार आहे त्या विचाराला आम्ही मतदान केलेलं आहे. म्हणून जो कोणी त्या विचाराची फारकत घेत असेल त्यांच्या पाठीमागे नांदेडमधली जनता कधीही उभी राहू शकत नाहीत. आणि तेच वातावरण आजच्या निवडणुकीमध्ये आम्हा सर्वांना दिसून येत आहे. साम्य एक फरक आहे की भाजपने केलेला जाहीरनामा आज केलेला आहे. आम्ही काँग्रेस पक्षाने जे काही त्यामध्ये सत्ता होती किंवा जी काही कामं केली तो आम्ही केलेल्या वचननाम्यामध्ये उल्लेख आहे. पण त्यांचं काही श्रेय नाही आहे, त्यांचं कुठलंही श्रेय नाही. BJPने या ठिकाणी मतं मागावं अशा प्रकारचं त्यांना कुठलाही अधिकार पोचत नाही आहे. त्यांच्या पाठीमागे उभं राहिलेल्या नेत्यांनाही तो अधिकार पोचत नाही आहे. कारण जनतेनं विश्वासाने तुम्हाला काँग्रेसच्या जनतेने मतदान केलेलं आहे, काँग्रेसने तुम्हाला निवडून दिलेलं आहेत, काँग्रेसने तुमच्या जिथे विकास केलेला आहे. आणि तुम्ही जर विचाराने त्या ठिकाणी पुढे जात नसाल, कुठला तरी BJP सारखा RSS सारखा विचार घेऊन जर तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल तर जनता कधीही माफ करणार नाहीत. जनता काँग्रेस आणि वंचित आघाडीचे जे आमचं या ठिकाणचं एकूण लोकशाही आघाडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याला पूर्णपणे पाठिंबा देतील अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे. नाही तर मुमकिन आहे, पण अशोक चव्हाणांच्या पाठीमागे किती आमदार होते, कोणत्या पक्षाचे होते, कोणती जनता महाराष्ट्रातील पक्षाच्या पाठीमागे होती, कोणत्या पक्षाच्या पाठीमागे उभी होती? काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे होती. काँग्रेस पक्ष होता म्हणून या ठिकाणी अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये होता म्हणून या ठिकाणी विकास झाला. आपण सुद्धा म्हणत असताना एकच म्हणतो, काँग्रेस पक्षाच्या वेळेला काय केलं, काँग्रेस पक्षाने विकास केला की नाही? काँग्रेस पक्षाने जे विकास केला ते नांदेड शहराचाच नाही, आजूबाजूचे सगळी लातूरसारखी शहरं पाहिली असेल, औरंगाबादसारखं शहर पाहिलं असेल, तिथं विकास झालेला आहे. तो कोणी केला? इतरसुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी, नागपूर असेल, त्या ठिकाणी अमरावती असेल, त्या ठिकाणी नाशिक असेल, पुणे असेल, या ठिकाणचा काँग्रेस पक्षाची सत्ता असताना विकास झाला. कोणी केला तो विकास? काँग्रेस पक्षाची सत्ता असताना विकास झालेला आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या विचारालाच तुम्ही जर फारकत घेत असाल तर जनतासुद्धा तुमच्याशी फारकत घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही